नमस्कार, कसेच सगळे मजेत ना? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता निघाली आहे गावी जायला. कामं आवरता कसा अवतार झालाय बघा. इकडे बघा होळीला जायची तयारी चाललेली आहे. इकडे मस्त फुलं घेतलेत, इकडे शेवंतीची फुलं, इकडे गुलाबाची फुलं, कलर सगळी तयारी झालेली आहे. तर बघा केवढं सामान भरलेलं आहे. जसं आम्ही महिनाभरासाठी चाललोय आम्ही फक्त 4 दिवसासाठी. कुठे झालं रे? कशाला असंच म्हणतात गेला एवढं माहित नाही. चंदू इथं लाईटचं काहीतरी झालं बरं. आणि आता आम्ही फायनली निघालोय गावाला जायला. निघता 5 वाजले. आम्ही निघणार होतो 3:30-4 वाजता. पण काय हे घे ते घे, हे आवर ते आवर असा एवढा वेळ गेला. आणि दीप्ती म्हणजे माझी छोटी जाऊ डायरेक्ट कर्जतला आली होती ऑफिसवरून. ती कर्जतलाच भेटणार होती तर आली आहे तिकडे. लालपरी पण आली आहे इकडे पनवेलला जायचं असेल तर. काकी पण आली आहे. जागा नाही पडत. तर चला कोकणात जायचंय आज. यावा कोकण आपलाच असा. हा हो मिरचीच आहे. मिरचीचं आमच्या आईने चांगलं लावलं. मोठे मोठे तुम्ही तिथे जास्वंद तशी आहे. तिथे पिंक आहे. तिथे आहेत. बारकी नाही बारकी नाही. गावठी तर लावले आई पप्पांनी. आम्हाला ना गावी नेण्यासाठी जास्वंदीचं झाड पाहिजे होतं, ज्याला छोटी पिंक कलरची फुलं येतात. आमच्याकडे इथे घरी आहे कोंडीमध्ये, तसं पाहिजे होतं पण मिळालंच नाही. आम्ही 2-3 नर्सरीमध्ये शोधलं. अगं बाई सगळं लाजलं. मस्त ना. ते नाही ते वेगळे. हे ऑफिस टाइम पण चांगलं वाटतं पण हे थोड्या दिवसांनी आपोआप मरून जातं. परत नवीन लावायला लागतं. संध्याकाळ झाली होती, चहाचा टाइम झालेला. म्हटलं चला चहा पिऊया. दीप्ती पण ऑफिसवरून डायरेक्ट आली होती, जरा फ्रेश होऊया. मग मस्त आम्ही अमृत तुल्यचा चहा घेतला दोघींनी आणि फ्रेश झालो. आमच्या नवऱ्यानं नव्हता चहा प्यायचा, त्यांना थंडा प्यायचा होता पण आम्हाला चहाच प्यायचा होता. बायकांची स्पेशालिटी असते. आणि इकडे ना वुमन्स डेसाठी या लेडीज काहीतरी मला वाटतं ऑफिसची बस आहे तरी मस्त डान्स करत होत्या बसमध्ये. इकडे मस्त गरमागरम मंचुरियन चालू आहे. तिकडे कसं स्वीट कॉर्नर आहे जिकडे ना सगळं असं स्नॅक्स मिळतात. म्हणजे छान चटपटीत खायला जे काही तुम्हाला हवं असेल सगळं मिळतं. मस्त असं मंचुरियन तळतात इकडे बिट्टूचे काका आणि बिट्टू बर्गर घेतला आहे त्यांना बर्गर खायचं आहे. बिट्टूनी कसला तरी पेरूचा ज्यूस घेतला होता. दीप्तीनी आणि मी घेतलं चीज व्हेज सँडविच. छान होतं. सगळ्यांनी मिळून खाल्लं. थोडं बर्गर खाल्ला, सँडविच खाल्लं, पाणीपुरी खाल्ली, मजा केली एकदम. आणि मिस्टरांनी आणि दिरांनी काय खाल्लं, भाऊंनी समोसा. त्यांना समोसा आवडला, तरी समोसा पण ट्राय केला. आम्ही नाही केला, मला जळजळ होतं प्रवासात समोसा खाल्ल्यावरती म्हणून. मस्त असा नाश्ता केला बरबक्कम. टेन्शनच नाही आता. संध्याकाळचा नाश्ता मस्त हेवी झालेला आहे. मजा करतोय आम्ही गावी चाललोय. म्हणजे खात आहेत. एकच हाईवे पे आया ना, नाश्ते के लिए लोग काय दत्त वडा के दो. मस्त पाणीपुरी. मी तेच बोलली तुला पाणीपुरी बोली, शेवपुरी काय घेते बोलतो पाणीपुरीच आहे. हे का रे. आणि इकडे रस्त्यामध्ये आम्ही एक कोल्ड्रिंक घेण्यासाठी थांबलो. म्हटलं जरा गावी कसं पालखीसोबत जे येतात ना सगळेजण त्यांना नाश्ता द्यायचा असतो, तर म्हटलं जरा कोल्ड्रिंक पण देऊया चहा करण्यापेक्षा. गरमीचे दिवस आहेत. मग या कोल्ड्रिंकच्या बॉटल घेतल्या कॅम्पाच्या. मस्त टेस्टी होतं पण एकच टेस्ट करायला मिळाली, काही उरलंच नाही. CNG पंपावर थांबलो. हे माझ्या गावात म्हणजे गावातलंच आहे CNG पंप. एकदम गावाच्या बाजूलाच हायवेला लागूनच माझं गाव आहे इकडे समोर. इकडे CNG पंप आहे. शिव पेट्रोलियम, शिंदेकोण तांबे महाड्रायव्हर. समोरच घर आहे. आम्ही दारातच उभी आहे. इकडे CNG पंप आणि हे इकडे आमचं घर. एकदम CNG पंपाच्या समोरच आहे माझं घर. आता मी माहेरी आली आहे. जरा रस्त्यातच माहेर आहे तर भेटून जाऊया. काय गडबड झाली. ते गुलाबाचे फुलं सगळे बाहेर आले. हां
आता लाईट तर बंद कर, लाईट बंद करायला लागेल. नाही होणार, चालू केली म्हणजे ओपन करून ठेवलेली. बाबू बाबू आलो नाही, मामा कधी येते आत्याची कोण वाट बघत बाबू. ए बाबू, हे बघ मामा काय घेऊन आला बघ. हे बघ डायरेक्ट पाठी माग. दादा बोलतात प्रेशर आला. बरं झालं बाबा माझं काय बोलला, लग चांगलंय बाबा, पोचलो. काय मॅडम बरं आहेत ना? काय बनते तू वहिनी बाई? व्हेज फिश बनवतात काय? मच्छली की राणी आहे. मिरची. बाबू हे बघ काय बाबू, हे बघ बघ खाऊ बघ किती आणलंय. घे खाऊ. मग नाही देत, जा मी घेऊन जाते. जाऊ परत नको तुला खाऊ. कुठे बिट्टू दादा कुठे गेला? चिचीला गेला? नको ना खाऊ, मी जाते मग परत. जाऊ बाबू, जाऊ. मामा आले ना आता, ये इकडे बाबू, ये बाबू, देणारच नाही मी. जा. इकडे आम्ही मम्मीकडे आलो. मस्त रात्रीचं जेवण केलं. मम्मी बोलली तर जातेस तेच इथूनच चालली आहेस तर जेवून जा, जेवणाचा टाईम झाला आहे. मग आधीच फोनवरती सांगितलेलं होतं, वहिनीनी सगळं जेवण बनवून ठेवलेलं होतं. मस्तपैकी आम्ही व्हेज जेवण जेवलं. व्हेज मछली पण खाल्ली, तुम्ही बघितली. मिरची भजी बनवली मस्त अवनीनी. इकडे माझ्या जावेची ओटी भरली, कारण ती पहिल्यांदा आली होती मम्मीकडे म्हणून. आणि आता निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजे आमच्या गावी जायला. बाय बाय. चला. रात्रीचे 10:30 वाजले होते. मम्मीच्या इथून निघालो आमच्या गावी जायला, आणि आम्हाला रात्री पोचायला तिकडे 1:30 वाजले. लिटरली 1:30 वाजता पोचलो आम्ही घरी. आता बघा आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. 1:30 वाजता पोचलो गावी. खूप उशीर झाला. आम्ही असं इमॅजिनेशन केलेलं की 12पर्यंत पोचू, आणि रात्रीचा प्रवास नाही केला जास्त उशिराचा, कारण म्हटलं जरा लवकर गेलं तर जरा झोप होईल म्हणून आम्ही त्या हिशोबाने निघालेलं. तर कसं 2-4 तास झोपायला होईल, मग जरा सकाळी फ्रेश वाटतं. नाहीतर पूर्ण रात्र प्रवास केला ना, मग सकाळी घरी आल्यावर खूप डोकं दुखतं आणि त्याच्यामुळे त्रास होतो मग दिवसभर पित्ताचा वगैरे. म्हणून पूर्ण उशिरा नको निघूया म्हटलं. थोडं तरी अर्ध्या रात्री पोचलं की थोडं झोपायला होतं. ह्या हिशोबाने आम्ही निघालो होतो आणि त्याच हिशोबाने पोचलो. जरा उशीर झाला जास्त, ठीक आहे चल काय थोडा बहुत इकडे तिकडे, कारण मध्ये मम्मीकडे थांबलो, मध्ये नर्सरीत गेलो 1-2 ठिकाणी, जरा ते थंडा वगैरे घ्यायला गेलो, म्हणून जरा उशीर झाला, पण तरी पोचलो 1:30 वाजेपर्यंत. बघा आता घर दिसत आहे का तुम्हाला, घरापर्यंत पोचलेलो आहे आम्ही. अशा प्रकारे आजचा प्रवास झालेला आहे. थोडं घरामध्ये जाऊन तुम्हाला दाखवते मी. आई पप्पा झोपलेत वाटतं, लाईट्स बंद आहेत घराच्या, म्हणजे झोपलेत वाटतं. तर चला आता गाडीचा आवाज आला की उठतीलच ते, काय टेन्शन नाही. आता आम्ही पोचलोय. बघा घराचा गेट आहे, तुम्हाला दाखवते पुढे थोडंसं घर. कशाला आलेला बाबू, सांग बाबू कशाला आलेला? बिट्टू आई काय म्हणते? बिट्टू गावाला पोहोचलेला आहे. फायनली आम्ही गावी पोहोचलोय. तर किती वाजले? 1:20 झाले. एवढा वेळ लागला यायला. आवाज माझा पूर्ण बसलाय. चला बाय बाय, गुड नाईट. झोपतो आम्ही.